आम्ही आता सर्वात पहिले काय केलं, जो प्रश्न हा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तयार झालेला आहे. यासाठी आम्ही सुरुवातीला 1 ते 2 गावे स्वतः आम्ही तिथे निरीक्षण केलं. प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत गेलो. त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं, की भरपूर लोकं वंचित आहेत. त्यावेळेस आम्ही हा विषय संपूर्ण महाराष्ट्रात कसा मांडता येईल, पण याची सुरुवात आता वंचित शेतकऱ्यांना प्रश्न काय आणि त्यांचा इश्यू काय? आता मला जो एक साधारण विषय आढळला, तर फक्त मोबाईल नंबर नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान जमा नाही. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या 2 वर्षांपासून किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. त्यामध्ये कधी आसमानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो, कधी युद्धजन्य जी परिस्थिती आता उद्भवली त्याचा सामना किंवा त्याचा प्रभाव जो आहे, विपरीत परिणाम जो आहे तो शेतकऱ्यांवरती होतो. दुसरीकडे बाजारभाव जो आहे तो शेतकऱ्यांना मिळत नाही. ज्या पद्धतीने 2020-21 मध्ये शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन दिल्लीच्या बॉर्डरवरती सुरू झालं होतं की एमएसपी द्या, मिनिमम सपोर्ट व्हॅल्यू जी आहे, प्राइस जी आहे ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, या संदर्भाचं त्यांचं आंदोलन होतं. अशा बऱ्याच परिस्थितीला सामोरे जात भारतातला शेतकरी जो आहे तो केवळ भारतातल्या लोकांनाच अन्नधान्य पुरवत नाहीये, तर तो जगाच्या इतर देशांमध्ये देखील आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सामानाची, आपल्या मालाची जी आहे ती निर्यात करत असतो. मला इथे महत्वाचा प्रश्न हा वाटतोय की ज्यावेळी शेतकरी संपूर्ण देशाला पोहोचतोय, त्यावेळी शेतकऱ्यांवर जेव्हा अशी वेळ येते, संकट येतात, त्यावेळी सरकार काय करतात, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या 2 वर्षांपासून आपण बघितलंय 2024-25 आणि आता 25-26 की मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं शेतमालाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना सरकारकडून मिळालेली नाहीये, अद्याप मिळालेली नाहीये. सरकारने गेल्या वर्षी पॅकेज जाहीर केलं होतं 30,000-31,000 कोटींचं. ते किती शेतकऱ्यांना मिळालंय, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामध्ये काय अडचणी येतात, काय टेक्निकल अडचणी येत आहेत, सरकारच्या बाजूने काय अडचणी येत आहेत, शेतकऱ्यांना कसं तो लाभ मिळाला पाहिजे, या सर्वच बाबींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत बुलंद छावा या संघटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख म्हणून ऋषिकेश मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांचं मी मुंबई आउटलुक मध्ये प्रथमतः स्वागत करतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो की त्यांनी या महत्वपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आम्हाला वेळ दिला. मोहिते सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना तो लाभ मिळायला पाहिजे होता, तो लाभ मिळत नाहीये, काय कारण वाटतात तुम्हाला? सर, सर्वात अगोदर धन्यवाद मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आम्ही आता सर्वात पहिले काय केलं, जो प्रश्न हा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तयार झालेला आहे, यासाठी आम्ही सुरुवातीला 1 ते 2 गावे स्वतः आम्ही तिथे निरीक्षण केलं. निरीक्षण करण्यापेक्षा आम्ही बुलंदशहारातर्फे जवळी म्हणून एक गाव आहे संभाजीनगरमध्ये, कन्नड तालुक्यामध्ये. ते गाव दत्तक घेतलं होतं. ज्यावेळेस आम्ही गावामध्ये विविध विषयावर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यापर्यंत, गावापर्यंत प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत गेलो. त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं, की भरपूर लोक वंचित आहेत. त्यावेळेस आम्ही हा विषय संपूर्ण महाराष्ट्रात कसा मांडता येईल, पण याची सुरुवात आपण आपल्या गावापासून कशी करता येईल, आम्ही हा विचार केला. त्यावेळेस आम्ही सर्वात पहिले गावातील डेटा मिळवला, की काय कुठे काय परिस्थिती आहे किंवा किती लोकांना याचा फायदा झालेला आहे. शासनाने मागील ऑगस्ट सप्टेंबर मध्ये 31,628 कोटीचं बजेट मंजूर केलं. त्याबद्दल सरकारचं खरोखर धन्यवाद, कारण की सरकारने खूप मोठी मदत जाहीर केली. पण ही मदत जाहीर होते पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. ही पोहोचवायची कशी, यासाठी आम्ही काही महसूल लेवलला तयारी करायचा प्रयत्न केला. तिथे तहसीलदार असो, तलाठी असो यांना भेटणे, तिथून याद्या मागवल्या. ज्यावेळेस याद्या मागवल्या त्यावेळेस आम्हाला सर्वात मोठा प्रश्न पडला, की सरकार तर मदत जाहीर करत आहे, पण खरोखर मध्ये किती मदत पोहोचते आहे. मी ज्यावेळेस एका गावाची यादी मागवली, त्या गावाची लोकसंख्या होती 700-800. त्या 700-800 गावातील लोकसंख्यापैकी कमीत कमी 30% शेतकरी हे वंचित होते. आता वंचित शेतकऱ्यांना प्रश्न काय आणि त्यांचा इश्यू काय? आता मला जो एक साधारण विषय आढळला, तर फक्त मोबाईल नंबर नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान जमा नाही. हे कारण असू शकतं का, की शेतकऱ्यांना अनुदान फक्त मोबाईल नंबर नसल्यामुळे तुम्ही देत नाही? हा, तुमचा महसूल अधिकारी, ग्रामसेवक आहे, त्यानंतर तलाठी आहे, यांचं ऑलरेडी काम आहे की गावामध्ये जाऊन स्वतः काम करायचं. तर महसूल डिपार्टमेंट वेळोवेळी काय करताय, की गावामध्ये एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीजवळ याद्या बनवायला देणे, तो त्याच्या फेवर मधील काही लोकांना करतो आणि ज्यांना सर्व प्रकारचे अनुदान आतापर्यंत भेटत आलेले आहे, काही विशिष्ट शेतकरी आहे, त्यांचं नाव त्यातून निघत नाही.
पण जो खरोखर गरजू शेतकरी आहे, ज्याच्या घरी आज खरोखर नुकसान आहे, त्याच्या शेतात भरपूर प्रमाणात तो उद्ध्वस्त झालेला आहे अशा परिस्थितीमुळे. ऍक्च्युअल मध्ये त्याला मदत भेटतच नाहीये. मदत ही सर्व जे मोठे शेतकरी आहे किंवा ज्यांना गरज नाही अशा लोकांपर्यंत ती मदत जाते. तर शासनाने यावर काहीतरी कठोर कार्यवाही करायला पाहिजे लवकरात लवकर. अन्यथा बुलंदशहा याच्यासाठी आंदोलन हे करणार आहे आणि आता पूर्ण महाराष्ट्राचा डेटा मिळवणं चालू केलेलं आहे आणि लवकरच बरं. मुख्यमंत्री महसूल मंत्री यांना आम्ही निवेदन देणार आहे. बरं. तुम्ही तुमच्याकडून सुधारित डेटा पण दिलेला आहे, म्हणजे त्या याद्या तुम्ही मागवल्या, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय सुधार आम्ही केला? नेमकं काय सुधार केलाय आपण? आम्ही गावाची यादी याच्यासाठी मागवली की किती लोकांपर्यंत मदत गेली. पहिला प्रश्न हा होता की मदत खरोखर जाते का किंवा पोहोचते का? त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस त्या याद्या मिळवल्या, त्या याद्या मिळवण्यामध्ये आम्हाला खूप दिरंगाई झाली. पण त्या याद्या मिळाल्या. याद्या मिळाल्यावर आता मी तुम्हाला इथलं एक कन्नड तहसील आहे, कन्नड तहसीलचा विषय एक प्रॅक्टिकल म्हणून सांगतो. मला ज्या याद्या भेटल्या त्यामध्ये लॉट 1, लॉट 2 आणि करेक्शन अशा प्रकारच्या 3 याद्या भेटल्या. लॉट 1 ची अमाउंट गेली होती, लॉट 2 ची अमाउंट गेली होती. राहिला विषय करेक्शनचा, तर करेक्शन मध्ये मोबाईल नंबर नाही. त्यानंतर दुसरा विषय, तुम्ही शेतकऱ्यासाठी आपण जे म्हणतो आता जे जुनी गावाकडची पद्धत होती, वडिलाच्या नावावर जमीन असली तर मुलाच्या नावावर व्हायची. एक उदाहरण घ्यायचं तर आपण कुठलंही एखादं नाव घेतलं तर त्याच्या मागे राव शब्द लावायचे बरोबर. की हा हा राव शब्द आपल्या आधार कार्डवर असतो पण आपल्या सातबाऱ्यावर नसतो. तर आता त्यामध्ये केवायसी लिंक नसल्यामुळे किंवा नावामध्ये एक जरी स्पेलिंग मिस्टेक असली तर त्यांनी त्यांचे पैसे सेंड झाले नाहीये किंवा बरं. बँक अकाउंट झाले तर बँक अकाउंट मध्ये काय होत आहे, तर बँक अकाउंट म्हणजे मी तहसीलदार साहेब मॅडमशी जी चर्चा केली त्यांनी मला असं सांगितलं की आधारला जे लिंक अकाउंट लिंक आहे तेच अकाउंट आम्हाला द्यायला पाहिजे, त्याच वेळेस ते पैसे जमा होतील. पण मग शासनाने यासाठी शासनाकडे जर आधार लिंकला अकाउंट तुमच्याकडे शो आहे तर तुम्ही कशाला वापस अकाउंट मागवता? आता काय बरं. होतं, ग्रामीण भागामध्ये ज्या जिल्हा बँक आहे, जिल्हा बँकेचे पासबुक सरासरी दिले जातात कुठेही अनुदानासाठी. पण एकीकडे तुम्ही हे पण म्हणताय काय की तुमचा आधार लिंक अकाउंट जो असेल एनपीसीआय ला त्यावरच तुमचं पेमेंट जाणार. मग नेमकं तुम्ही करता काय? शेतकरी याच्यामध्ये हवालदिल झालेले आहे. शेतकऱ्यांना सर्वात पहिले गव्हर्नमेंट शासनाकडे आमची एकच मागणी आहे, तुम्ही ऍग्री टॅक्स मार्फत फार्मर आयडी कार्ड जे बनवले त्यामध्ये तुम्ही ऑलरेडी सर्व डेटा घेतलेला आहे. यानंतर कुठलेही नुकसान भरपाई असो, कुठल्याही काही विषय असो, त्यामध्ये दरवेळेस तुम्ही शेतकऱ्यांना परेशान नाही करायला पाहिजे की आम्हाला आधार कार्ड द्या, आम्हाला ही यादी द्या, ती यादी द्या. त्यांनी स्वतः हे सर्व काम करायला पाहिजे. आणि बरोबर. यामध्ये विषय काय होतो की शेतकऱ्यांना वरतून जाहीर होती मदत, शेतकऱ्यांना वाटतं मला का आले नाही. पण कोणी गावाकडील गरीब शेतकरी इतपत हिंमत करत नाही की आपण कशा प्रकारे तलाठ्यांना भेटू किंवा काय करावं. त्यावेळेस हे उडवाउडवीचे उत्तर देखील दिल्या जातात. बरोबर. नाही म्हणजे गव्हर्नमेंटचं काम आहे की पॅकेज अलॉट करणं, त्याचं वितरण कसं होईल, ते शेवटच्या माणसापर्यंत कसं जाईल, हे प्रशासनाचं काम आहे. अर्थात सरकारचा त्याच्यावरती वचक असलाच पाहिजे. सरकारने त्यांना विचारणा केली पाहिजे की कुठपर्यंत काम आलंय, परंतु तसं होताना मात्र दिसत नाही. 2024-25 मध्ये आपण गेल्या वर्षी बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला की काही लोकांची माती वाहून गेली, काही लोकांची जमीन वाहून गेली, इथपर्यंत नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांना झालं. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडून काय प्रयत्न करता? म्हणजे एक तर तुम्ही याद्या मागवताय, त्याच्यामध्ये तुम्ही सुधार करताय. आता किती यादी मागवलेली आहे, किती जिल्ह्यांची तुमच्याकडे यादी आलेली आहे आणि आणखीन तुमचा काय टप्पा आहे पुढचा? नाही नाही, आम्ही सुरुवातीला एक तालुक्यामधील आम्ही जे गाव दत्तक घेतलं होतं तिथे आम्ही करू शकलो कारण की आमची टीम बर. अवेलेबल होती ते करण्यासाठी. बर. हे बर. काम शासनाचं आहे किंवा प्रशासनाचं काम आहे, त्यांनी याद्या बनवणे करणे. पण ज्या वेळेस हे लोक जातील त्यावेळेस ते होतील. याच्यासाठी एक सोपं ऑप्शन आपण त्यांना एक सांगितलं होतं की प्रत्येक ग्रामपंचायतला तुम्ही याद्या लावा, किती लोकांना मदत मिळाली, किती लोकांना मदत मिळाली नाही. मिळाली नाही. हम्म. ग्रामपंचायत कार्यालयात सर्व शेतकरी ये जा चालू असते किंवा सकाळच्या टायमिंग मध्ये असतात. तुम्ही दवंडी द्या गावामध्ये की ज्या लोकांच्या अनुदान मिळालेलं नाही त्यांनी ग्रामपंचायतला या, तिथे त्यांनी ते याद्या संपूर्ण घ्यायला पाहिजे. त्यावेळेस ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन ते करू शकता. पण माझा मूळ मुद्दा हा आहे की डॉक्युमेंट्स तुम्ही दरवेळेस कशाला घेताय? तुम्ही दरवेळेस डॉक्युमेंटची मागणी करू नका ना, तुम्ही एकदाच काय आहे ते करून घ्या. आजकाल आता काय झालं, 2024-25 मध्ये जे नुकसान भरपाई झाली त्यावेळेस हे डॉक्युमेंट्स घेतलेले आहे. 2025-26 ला जी नुकसान भरपाई झाली त्यावेळेसही याद्या घेतलेल्या आहे. मग हे डबल डबल याद्या तुम्ही का बनवताय? तुम्ही जे तलाठी आहे आता यावेळेसची आपली जे नाही पण ऑगस्टमध्ये जे कोणत्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय
हे हो. पंचनामे केल्यानंतरच लक्षात येणार ना, म्हणजे त्यासाठी तर त्यांची यादी पाहिजेच. नाही नाही, ऑगस्ट म्हणजे महिन्यामध्ये जे म्हणजे गेल्या वर्षी ज्यांचं नुकसान झालंय त्यांचंच ह्या वर्षी नुकसान झालंय असं नाही म्हणता येणार. मग ती नवीन यादी बनवावीच लागेल ना त्यांना, प्रशासनाला. हो, नाही नाही, एक मिनिट ऐका ना माझं. तुम्ही असं म्हणताय ना, तर ह्या मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जी नुकसान भरपाई झाली ती सरसकट देण्यात आली होती. त्यामध्ये विषय काय होता, मुख्यमंत्र्यांचं भाष्य होतं की आपण सरसकट सर्वांना नुकसान भरपाई देऊ. त्यावेळेस ठीक आहे, तुमचे ज्यावेळेस पंचनामा करायला तलाठी गावामध्ये येतात, आता गावाची परिस्थिती बघितली तर कुठलाच तलाठी ऍक्च्युअल मध्ये शेतामध्ये जाऊन पंचनामा करत नाही, किंवा कोणीही डायरेक्ट येऊन येत नाही. तुम्हाला फोटो अपलोड करावे लागतात किंवा कुठेतरी फोटो आणून द्या, जमा करा. पण तुम्ही दरवेळेस तेच डॉक्युमेंट नका घेऊन. चला ठीक आहे, नुकसान भरपाई झाली ना, माझं 4 हेक्टर जर क्षेत्र आहे, अगोदर गव्हर्नमेंट 2 हेक्टरलाच आपल्याला हे करत होतं, अनुदान देत होतं. 2 हेक्टरच्या वर देत नव्हतं. माझ्या माहितीने आताच्या मुख्यमंत्र्यांनी ते 3 हेक्टरवर नेलेलं आहे. तर 3 हेक्टरवर जरी नेलं तरी त्या 3 हेक्टर मधून तुम्ही किती क्षेत्र बाधित दाखवताय, हा एक खूप मोठा त्यामध्ये अजून एक प्रश्न मला आढळला. जसं माझे जर 4 हेक्टर माझ्याकडे शेती आहे, गव्हर्नमेंट म्हणतं 3 हेक्टर पर्यंतच आम्ही मदत करू. ठीक आहे, 3 हेक्टर पर्यंत का करत नाही, पण 3 हेक्टर माझं पूर्ण क्षेत्र बाधित दाखवत नाही. ऑलरेडी माझी शेतातली परिस्थिती शेतकऱ्याची अशी झाली असते की त्यामध्ये एक तुकडा सुद्धा त्याचा वाचलेला नसतो. आता या वर्षीचे, आता ह्या 4-5 दिवसात, 8 दिवसात जे मराठवाड्यामध्ये हे झाले, पाऊस झाला, तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. अजूनही कुठेच पंचनामे करण्यात आलेले नाहीये. पण मग माझं म्हणणं काय, तुम्ही पंचनामे करा, यादी करा, फोटो घ्या, पण मग हे तुम्ही स्वतः सेल्फ करा ना. प्रशासनाने ही सर्व टीम लावलेली कशाला आहे? ऑलरेडी सर्वात महत्वाचा विषय, ज्या गावचा तलाठी आहे तो त्या गावापासून जवळ राहायला पाहिजे. हे कुठल्याही तालुक्यामध्ये, शहरामध्ये नाहीये. सर्व तलाठी इकडे बाहेर राहतात. हे जाणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जिल्ह्याच्या स्वतः, ठिकाणी, शहराच्या ठिकाणी तलाठी राहतात. हो हो, त्यानंतर प्रशासनाने यांना सक्त करून त्यानंतर यांना प्रत्येक गावागावात जाऊन आणि यांना, यांची माणसांनी ते फोटो काढायला पाहिजे, सर्व ते गोळा करायला पाहिजे. आता आम्ही बुलंदशहातर्फे ज्या गावामध्ये केलं, त्या गावामध्ये आमची टीम प्रत्येक शेतापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत जाऊन याद्या तयार केल्या. कारण की शेतकऱ्यांना इतका वेळ नसतो की ते तुमच्याकडे आणून देतील. त्यांना त्यांचे काम, शेतातील काम, हे काम, आणि भरपूर अजूनही शेतकरी वर्ग जो आहे तो अशिक्षित आहे. त्यामुळे त्यांना त्यातलं नॉलेज नसल्यामुळे त्यांना त्यातलं काही समजत नाही, आणि हे लोक उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. तर आपला बुलंदशहातर्फे आतापर्यंत हाच प्रयत्न चालला आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत कशी पोहोचल्या जाईल. सरकार जाहीर करतंय ठीक आहे, पण जाहीर झाल्यानंतरही ती मदत प्रॅक्टिकली येण्यासाठी खूप गरजेची आहे. बरोबर आहे ना, तुमचं म्हणणं बरोबर आहे की ही प्रक्रिया जी आहे प्रशासनाची खूप जास्त क्लिष्ट आहे. सर्वसामान्य हो. शेतकऱ्यांना, मग तो अगदीच अशिक्षित मी म्हणणार नाही, परंतु अर्धशिक्षित आहे, तर त्यांनाही ती पूर्ण प्रक्रिया समजायला वेळ लागेल. आणि अशा पद्धतीने प्रत्येक वेळी नवीन डॉक्युमेंट्स द्या, नवीन पद्धतीने ते सिद्ध करा की तुमचं किती नुकसान झालं काय. तर हा एक मुद्दा आहे. प्रशासनाने, शासनाने याच्यामध्ये हे सुरळीत कसं करता येईल, हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजेल या भाषेमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया कशी करता येईल, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मला तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही आंदोलन देखील या विषयावरती करणार आहे. नेमकं काय आहे प्रकरण? काय सगळी तुम्ही आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, त्यांना काय त्यांच्याशी पत्रव्यवहार करणार, की सरळ तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनच करणार? नाही, आम्ही अगोदर 15 दिवस मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना निवेदन देणार आहोत, आणि बर. 15 दिवसाचं अल्टिमेटम देणार आहोत की तुम्ही कमीत कमी 15 दिवसामध्ये जे काही असेल, ज्या ज्या ठिकाणी याद्या वंचित शेतकरी राहिले आहे किंवा ज्यांचे कुठले कनेक्शन आहे, टेक्निकल अडचणीमुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नाही, ती मदत लवकरात लवकर कशी पोहोचवता येईल, त्यासाठी तुम्ही तालुका लेवलला एक मदत कक्ष सुद्धा स्थापन करू शकता. आम्ही त्यांना ही संकल्पना आमची मांडणार आहोत. पण बर. सरकारने ते 15 दिवसाच्या आत करावं, ही आमची विनंती आहे सरकारला. बर. असे किती शेतकरी आहेत, म्हणजे तुमच्याकडे जो डेटा आलेला आहे, किंवा कुठल्या भागातले जास्त शेतकरी प्रभावित झालेत या सगळ्या नुकसानी याच्यामध्ये? मराठवाडामध्ये याचा प्रभाव जास्त आहे. आम्ही बर. जो एकंदरीत विचार केला. पण ज्याही गावामध्ये ही मदत जाहीर झालेली आहे, त्या गावापैकी सर्वच गावामध्ये 30% शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही आहे. कारण की आम्ही बर. ज्यावेळेस तिथे जातोय, तर भरपूर शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव सुद्धा नाहीये गव्हर्नमेंटचं. ऑलरेडी त्यांची नुकसान अति जास्त प्रमाणात नुकसान आहे. नाही, शेतकरी नक्कीच गेल्या. हा, बोला बोला. शासनामार्फत शेतकऱ्यांना, आता मी मागच्या वर्षीचा डेटा घेतलेला आहे. सरकारने कोरडवाहू पिकाला प्रति हेक्टर 18,500 रुपये
नुकसान भरपाई देणार असं सांगितलं होतं. बागायती पिकाला 27,000 प्रति हेक्टर देणार असं सांगितलं होतं. बहुवार्षिक पिकाला 32,500 आणि जमीन खरडून गेल्यास 47,000 रुपये देणार असं सरकारने जाहीर केलं होतं. पण ऍक्च्युअल मध्ये ज्या वेळेस आपण ग्राउंडला जातो आणि ग्राउंडला बघतो, एखाद्या शेतकऱ्याचं जर 1 हेक्टर जरी नुकसान झालेलं आहे, तो कोरडवाहू जरी शेतकरी असला, त्याला नियमानं 18,500 भेटायला पाहिजे होते. त्यांनी नाही दिले. त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कमी कसं दाखवता येईल नुकसान, यावरच म्हणजे प्रशासनाचा म्हणा का शासनाचा म्हणा. आता यामध्ये जो दोषी असेल त्यावर तर शासनाने कार्यवाही करायला पाहिजे. पण कुठून तरी ह्या प्रशासनाला कामाला लावायचं काम हे शासनाचं आहे. नाही, नक्कीच हे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, कारण गेल्या वर्षी आपण बघितलं जमीन वाहून गेली, माती वाहून गेली, पिकं वाहून गेली, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं पावसामुळे. जनावरं काही जी शेतीची उपयुक्त जनावरं असतात ती जनावरं गेलेली आहेत, तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सरकारने केवळ पॅकेजेस जाहीर करून त्याचा उपयोग नाहीये. जाहीर केलेलं पॅकेज हे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मिळतंय का, ज्यांना खरंच नुकसान झालंय त्यांना तो लाभ मिळतोय का, हे बघणं देखील शासन प्रशासनाचं काम आहे. आणि तुमच्यासारख्याच संघटना ज्या आहेत त्या याच्यावरती वॉच ठेवून आहेत. तसाच म्हणजे त्याच पद्धतीने म्हणजे सरकारचा वचक असला पाहिजे, परंतु तो वचक जर ढिला पडला तर मग सामाजिक संघटना ज्या आहेत तुमच्यासारख्या त्या संघटना या सगळ्या गोष्टींवरती निगराणी ठेवून आहेत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुम्ही लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करताय, याबद्दल तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि तुम्ही जे काम करताय त्या कामाला मुंबई आउटलुकच्या शुभेच्छा तर आहेतच, सोबतच तुम्ही जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं आभार, धन्यवाद. धन्यवाद.